लाईफ इंडिया टीव्ही न्यूज. भिवंडी तालुक्यातील भागवत धर्माचार मंडळ व ग्रामस्थ मंडळ सरवली यांच्या माध्यमातून हनुमान जन्मोत्सवानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. हनुमान जन्मोत्सवानिमित्ताने भव्य पालखी सोहळा, त्यासोबतच भजन, कीर्तन, प्रवचन अशा विविध धार्मिक कार्यक्रमांसह हा जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये हनुमान जन्मोत्सवाचा सोहळा संपन्न करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने गावातील ग्रामस्थ या हनुमान जन्मोत्सव सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते. यावेळी संपूर्ण गावामध्ये भव्य पालखी मिरवणुकीसह हा हनुमान जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी या हनुमान जन्मोत्सव सोहळ्यानिमित्ताने महाभंडाऱ्याचे आयोजन देखील करण्यात आले होते. या महाभंडाऱ्यामध्ये देखील मोठ्या संख्येने गावातील ग्रामस्थांनी आपला सहभाग घेत हनुमान जन्मोत्सव सोहळा मोठ्या जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये संपन्न केला. यावेळी उपस्थितांनी आपले मनोगत देखील या हनुमान जन्मोत्सवानिमित्त व्यक्त केले आहे. हा सोहळा आमचे पूर्वजांचे पूर्वज अशा पद्धतीने परंपरा 1800 इसवी सालपासून तर हा सोहळा चालू झालेला आहे. आणि या सोहळ्याची हनुमान मंदिराची जी स्थापना आमच्या पूर्वजांनी दानुबाई चौधरी हिने या मातोश्रीने या मंदिराची स्थापना केली. आणि त्या पद्धतीने हा मंदिर पहिला कौलार होता, त्याच्यानंतर आरशीची, नंतर परत जीर्णोद्धार करून जसं पिढ्यानपिढ्या आरशीची ओळख केला. आणि ही परंपरा आमच्या हनुमान जन्मोत्सवाची चालू आहे. जे सालाबादप्रमाणे गुण्या गोविंदाने गावकरी एकत्र येतात आणि गावातनं पालखी सकाळी जे अभिषेक, त्याच्यानंतर सत्यनारायणची पूजा होतो, भजन, नंतर पालखी सोहळा, मिरवणूक गावातनं 4 ते 6, आता 6:30 ते 8:30 कीर्तन होणार आहे. आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीने सर्वांना महाप्रसादाची या ठिकाणी व्यवस्था करण्यात येत आली आहे. आणि हा सोहळा आमच्या गावातील वयोवृद्ध, तरुण, लहान मोठे सर्व हा सोहळा आनंदाने साजरा करतात. काय प्रार्थना आपण करणार हनुमंतांकडे आजच्या दिवशी? मी ही प्रार्थना करतो की माझ्या गावावर येणारं संकट, आणि आमचा हनुमंतराय जागृत देवस्थान आहे, कुठलाही संकट आला तो बाहेरच्या बाहेर दूर करतो अशी आमची श्रद्धा आहे. आणि हा मारुतीरायांचा जो उत्सव आहे हा चालणारच आहे, त्याच्यात काही शंका नाही. परंतु मी एकच सांगेन की ह्या आमच्या गावात परिसरात राहणाऱ्या लोकांना सुखमय आणि दीर्घ आयुष्य लाभो ही देवाजवळ प्रार्थना. तर साहेब, काय सांगाल आजचा उत्सव या ठिकाणी कशा पद्धतीने आपल्या सरवली गावामध्ये साजरा होतोय? आपण अध्यक्ष आहात, काय सांगाल आजच्या या नियोजन कार्यक्रमाबद्दल? हनुमान म्हणजे शक्तीची देवता आहे आणि त्याचं पूजन करणं आपलं काम आहे, फक्त भाविकांचं काम आहे. आणि गावात एक मंदिर सुसज्ज असावं ही कल्पना समोर ठेवून पूर्वजांनी जे बांधला त्याच्यात आम्ही त्याचा जीर्णोद्धार केला. अजून ज्याच्या काही सुधारणा करायच्या असतील आम्ही वेळोवेळी करतो. आणि या निमित्ताने गाव एकत्र येतो. एकत्र येण्याने सगळ्यांच्या आनंदात भर पडते आणि एक सामाजिक सलोखा निर्माण करण्याचं काम हे आम्ही ग्रामस्थ करत असतो. ओके, धन्यवाद. काय सांगाल, पूर्ण गुण्या गोविंदाने गाव आपलं एकत्र येऊन या ठिकाणी हनुमान जन्मोत्सव साजरा करतोय, काय सांगाल जन्मोत्सवानिमित्ताने काय शुभेच्छा दिल्या सर्व नागरिकांना? नमस्कार. आमचं सरवली गाव म्हणजेच एक एकतेचं प्रतीक आहे संपूर्ण भिवंडी तालुक्यामध्ये. आणि त्याचा प्रत्येक वेळेस येत असतो. आमचा भागवत सप्ताह असो किंवा कुठलाही धार्मिक कार्यक्रम असला का आमच्या या धार्मिक कार्यक्रमामध्ये संपूर्ण गाव एकजुटीने काम करत असतो. आणि त्याच्यामधलाच हा हनुमान जन्मोत्सव आहे. हा हनुमान जन्मोत्सव की ज्याप्रमाणे सांगितले की समर्थ रामदासांनी प्रत्येक गावागावामध्ये मारुतीरायाचं मंदिर असलं पाहिजे, कारण का ही शक्तीचं आणि युक्तीचं प्रतीक असणारं मारुतीराई दैवत आहे. आणि ती दैवताची पूजा ही संपूर्ण गाव एकत्र येऊन करत असतं. आणि त्याच्यामध्येच सकाळपासून अतिशय आनंदाचं वातावरण आणि याची जी तयारी 15 दिवस, महिनाभर अगोदर चाललेली असते. आणि या तयारीमध्ये संपूर्ण ग्रामस्थांचं या ठिकाणी हातभार आहे. आणि त्या हातभारामुळेच या ठिकाणी संपूर्ण असं तुम्हाला भव्य दिव्य असा कार्यक्रम आपल्या माध्यमातून संपूर्ण भिवंडी तालुक्यामध्ये याची प्रचिती सगळ्यांना येणारच आहे. पण तरीसुद्धा या आपल्या माध्यमातून मी आमच्या ग्रामस्थांचं या ठिकाणी खरोखरच मनापासून ऋण आणि आभार व्यक्त करतो की अशाच पद्धतीची सेवा
ही आपल्या हातातनं व्हावी. प्रत्येक कार्यक्रमामध्ये, प्रत्येक धार्मिक कार्यक्रमामध्ये आपला प्रत्येकाचा खारीचा वाटा असावा, अशी मी आपल्या माध्यमातून आमच्या ग्रामस्थांना विनंती करतोय. आणि असाच हा सोहळा नेहमी आपण साजरा करूया, हीच आपल्यास विनंती. आणि अतिशय गुण्यागोविंदाने आनंदाने हा सोहळा आम्ही दरवर्षीप्रमाणे साजरा करतो. धन्यवाद. आज हनुमान जन्मोत्सव आणि या जन्मोत्सवाच्या अनुषंगाने खरोखर आज आमच्या सरोली गावामध्ये बंडू सरांनी आणि सर्वांनी सांगितल्याप्रमाणे खरोखर एक गाव आमचं गुण्यागोविंदाने हे प्रत्येक उत्सव सण साजरे करत असतो. खरं तर आमच्या आता मग ही चर्चा सुरू होती. प्रत्येक गावाची एक परंपरा असते. माझ्या गावाची परंपरा आहे पारमार्थिक. कारण हनुमान जन्मोत्सव असेल, कार्तिकी वारी असेल, आमचा श्रीगुरु कृष्णाचा सप्ताह असेल, असे अनेक जे कार्यक्रम असतील. प्रत्येक एकादशीला आमच्या गावामध्ये महिन्यातून 2 वेळेला कीर्तनाची सेवा असते. म्हणजे परमार्थासाठी माझा गाव खरोखर पुढे असतो. आणि अशीच जी सेवा आहे या बजरंगबलीच्या कृपेने आमच्या गावावर सदैव राहावी आणि अशीच सर्व कामं या ग्रामस्थांच्या हातून होत राहावं हीच सर्वांना शुभेच्छा.